छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे कार्यकर्ते संतप्त। आक्रमक झालेल्या श्री भंडारी यांचं रस्त्यावर बसून आंदोलन, तर मोठा राडा झाल्यानंतर भाजप कार्यालयातून नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर। काल आलेल्यांना पैसे देऊन तिकीट दिलं तर भाजप आता बदललंय, पैसे दो और तिकीट लो अशी परिस्थिती। नाराज उमेदवारांचा आरोप। 41 वर्षांपासून भाजपचं काम करत असताना सुद्धा पैशांचं राजकारण, निष्ठावंत आक्रमक। जालन्यात भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, तिकीट नाकारल्यानंतर संगीता पाचगे यांचा गोंधळ। छत्रपती संभाजीनगरात रामदास आठवलेंचे आरपीआयचे कार्यकर्तेही आक्रमक, तिकीट नाकारल्यानंतर हे कार्यकर्ते भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर धडकले। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग, एबी फॉर्मसाठी भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म न दिल्यामुळे कार्यालयातील टीव्ही फोडले, कार्यालयाबाहेर पोस्टर फाडून केला विरोध। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नसल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा राडा, अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ, उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाल्याची माहिती। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केल्यामुळे गोंधळ, उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वीच दरवाजा बंद केल्यामुळे उमेदवारांकडून घोषणाबाजी। पुण्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज, कसबा पेठेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला, उमेदवारी न मिळाल्यानं ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय शिवतारे यांच्यावर नाराज, तर हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना राडा झाल्यानंतर बैठकीचं ठिकाण बदललं। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज, शिंदेच्या शिवसेना कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांची गर्दी। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी। गुंड गजा मारणे याच्या पत्नीला सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, जयश्री मारणे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। जेलमध्ये असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा मुलगा रिद्धीश निमसेला नाशिकमधून उमेदवारी। दरम्यान उद्धव निमसे धोत्रे हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहेत। जळगावात राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा राजीनामा, तर जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिल्याची माहिती। अकोल्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वाट्याला अश्रूच, तिकीट न मिळाल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला, इच्छुक उमेदवार महिलेसह कार्यकर्त्यांना रडू कोसळलं। नागपुरात काँग्रेसनं विश्वासघात केलाय, शेवटच्या क्षणी काँग्रेसनं आघाडी तोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप। नागपुरात पवारांची राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार देणार, देशमुखांची प्रतिक्रिया। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा वाद विकोपाला, 14 ठिकाणी भाजप शिवसेनेची युती तुटली। जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये युती फिसकटली, सूत्रांची माहिती। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली, शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार, अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। जालन्यामध्ये सुद्धा शिवसेना भाजपची युती तुटली, सूत्रांची माहिती। जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य, शिवसेना भाजप नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ ठरल्या। तर अमरावतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका, पश्चिम विदर्भ संघटक माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा राजीनामा। तर नाशिकमध्ये भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, शक्तीप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ झाली, 3 वाजल्यानंतर पोलिसांनी गेट बंद केलं। परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासात तुटली, रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली होती, मात्र सकाळी दोन्ही पक्षांकडून सगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल। नागपुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतनं बाहेर पडली आहे, जागा वाटपाच्या नावावर गुंतवून ठेवत आमच्यासोबत गद्दारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुणेश्वर पेठे यांचा आरोप।
सांगलीमध्ये उमेदवारी डावलल्यानंतर भाजपच्या माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येऊन दाखल केले उमेदवारी अर्ज. कोल्हापूरमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राज क्षीरसागर यांच्यासह हलगीच्या ठेक्यावर त्यांनी ठेका धरला. कोल्हापुरातील मतदार यादीतील घोळामुळे उमेदवार त्रस्त. प्रत्येक प्रभागामध्ये 250 ते 300 मयत नावं अजून सुद्धा मतदार म्हणून असल्यामुळे उमेदवार हैराण. उल्हासनगरात टीम ओमी कलानी धनुष्यबाणावर निवडणूक आता लढवणार. दोस्तीचं गठबंधन या नावाखाली निवडणूक लढवणार. उल्हासनगरात शिंदेंची शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचं जागावाटप जाहीर. धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपालिकांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, अर्चना पाटील आणि मल्हार पाटील यांची पदग्रहण कार्यक्रमाला उपस्थिती. वर्ध्यातील हिंगणघाट नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर नयना उमेश तुळसकर यांनी पदभार स्वीकारला. तर आमदार समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची या ठिकाणी उपस्थिती. बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला मिरवणुकीमध्ये नोटा उधळणं भोवलं. नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांच्यावर गुन्हा दाखल. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा. भंडाऱ्यातील ईव्हीएम मशीन घोळ प्रकरणी वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता. दरम्यान अशी मागणी करण्यात आली आहे. 2 अधिकाऱ्यांना केवळ नोटीस दिल्यानंतर 10 दिवसात निलंबन करा अथवा 12 जानेवारीला भंडारा बंदचा इशारा. बीडच्या डोकेवाडामधील नागरिक रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक. ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणूक बहिष्काराचा इशारा. डोकेवाडा गावाला येत्या 20 वर्षांपासून रस्ता नसल्याचेही समोर. गोंदिया जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या नागरी संस्थांच्या निवडणुकांनंतर नवनिर्वाचित सदस्यांना उपाध्यक्ष आणि सभापती पदाचे डोहाळे. बहुमताच्या आधारावर इच्छुकांची नियुक्तीसाठी मोर्चे बांधणी सुरू. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचं तिकीट कापलं. रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती अशोक शेळके यांना वॉर्ड क्रमांक 22 मधून उमेदवारी जाहीर. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचं तिकीट कापल्यामुळे भाजपात मोठी नाराजी. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नंदुरबारमध्ये हिंदू संघटना आक्रमक. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नांदुरा इथल्या झेडपीच्या शाळेमध्ये बदली होऊन आलेले शिक्षक अद्यापही रुजू झाले नाहीत. शिक्षक रुजू न झाल्यामुळे पालक संतप्त. शिंदेंच्या शिवसेनेचा जिल्हा परिषद सीईओंच्या कॅबिनमध्ये ठिय्या. मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचं अनुदान तात्काळ देण्याची मागणी. वर्ध्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि शिवराय संघटनेचं निवेदन. तर महावितरणचा पर्यायी वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये करडई पिकाचं क्षेत्र घटलं. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची गहू, हरभरा आणि चिया पिकाला पसंती. योग्य दर मिळत नसल्यामुळे करडईचं क्षेत्र घटलं. परळी तालुक्यामध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस. 2 महिने मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टोकवाडी शिवारातील शेतकरी कापूस प्रक्रिया खरेदी केंद्रावर चांगला भाव. गोंदियामध्ये शासकीय धान खरेदीला सुरुवात होऊन 2 महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र विक्री केलेल्या चुकाऱ्यांचे 409 कोटी थकल्यानं 50,000 शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी. सोयाबीनला 4,900 रुपयांचा भाव. तर वाशिममधील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. कराडच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक आणि मॉडेल ठेवलं. कृषी विभागाकडून प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन. गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट. तापमान 8.8 अंशांवर. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची सुद्धा शक्यता. दरम्यान या ठिकाणी मोठ्या संख्येनं लागवड. गोंदियामध्ये कमी पटसंख्या असलेल्या 185 शाळांना कुलूप लावण्याचे संकेत. जिल्हा परिषदेच्या 3 शाळांचं एकत्रीकरण. जिल्ह्यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 42 शाळा आहेत.